तर मैत्रिणींनो आम्ही बसले निवांत घरामध्ये. इकडं आहे मीना आणि मी, आणि आमच्या दोघींचं काय चाललेलं आहे काम. मीना काय करते आपण? काय काम नाही तर आपलं मनी बिनी होईल. काही काम नाही तर मणी बिनी होईल. तर मणी मंगळसूत्र आहे मैत्रिणींनो. तर हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते इकडे जरा. तर काळ्या मण्यांची हे बघा ही एक माळ होती अशी, आणि सोनेरी मण्यांची एक. तर म्हटलं चला छान असं हे मण्यांचा आता दोरा गुंड्या घेतल्यात आणि अशी माळ वावा. तर सुईमध्ये हे बघा मणी घालून चालले असं माळ वावायचं. दाखव मी ना वरती कर थोडं जरा. तर बघूया आता सुंदरपैकी आता आपली माळ तयार झाल्यावरती ना मैत्रिणीनं कशी माळ बनली तर आपण बघू. तर चला म्हटलं आता काय निवांत बसलंय, बाहेर खूप सारं ऊन येतं दुपारच्या पहारी. म्हटलं काहीतरी आपल्या बायकांना छंद असतो वेगवेगळे गळ्यातले मणी मंगळसूत्र घालायचा. तर अशा माळा होत्या माझ्याकडं. म्हटलं एक मस्तपैकी मणी मंगळसूत्र बनवू. पूर्ण तयार झाले आपण बघू. तर मंडळीने हे बघा आमची छानपैकी आता इथं मणी मंगळसूत्र होऊन तयार झालेलं आहे. म्हटलं चला आता मस्तपैकी तयार केले तर छान आता गळ्यात घालून बघूया. बघा असं छानपैकी दिसतंय मैत्रिणीनं, घातलंय गळ्यामध्ये. तर कसं वाटतंय सांगा. आम्ही छान बसलो आणि वळलं का ग मीना. आता काय काम करायचं आपल्याला? आता आपल्याला जांभळं काढायचे. तर चला भरपूर असं जांभळाचं झाडाला जांभळं पिकले. आता आपण जाऊ काढायचं. तर मैत्रिणी आपल्या घराच्या ह्या जवळ कडलाच जांभळाचं झाड आहे, आणि इकडून जर बघितलं बाजूनी तर सगळं आपल्याला हिरवागार सगळा पालाच पाला दिसतंय झाडाचा. अजिबात जांभळं दिसत नाही, परंतु आतमध्ये गेल्यावरती भरपूर सारे बघा काळे काळे जरा जांभळं पिकलेली आहेत भरपूर. किती सगळीकडे. मीना पुरतोय का हात? मीना तर वरती बघा बांधणीवर चढली इथं आणि घड तोडलाय. अर्धा हिरवा, अर्धा लाल, अर्धा काळा. तुझ्या पाठीमागं बघ डोक्याच्या वर किती. हात पुरण का? तर मस्तपैकी जांभळं आहेत, सगळी जांभळ पिकलेली भरपूर वरतीपर्यंत मंडळींना. तर चला आता आम्ही खायापुरती थोडी काढणार आहेत. मी ना किती जांभळं निघतील ग? मस्त पाठीभर निघतील जांभळं. पाठीभर काढायची का? पाठीभर जांभळं काढायची ना. पाठीभर जांभळं काढून जाऊ ही काय मग काय. हे बघा फार सगळी कळला काढलेली आहे आपली जांभळं. आता खाली काही गळून पकाड होते, खात्यात येतात पोरं सोरं ज्यांना चढता येते मंडळीन ते येतात आपली आणि काढी. किती सारे जांभळं पिकल्या इकडं तिकडं सगळं गोल राऊंड. चला आता थोडी काढू आपण. तर मैत्रिणी मी पण चढले वरती बांधावं, आणि कुणाकुणाला अशी झाडाची डायरेक्टली तोडून जांभळं खायला आवडतात, डायरेक्ट ताजी टवटवीत जांभळं. हे बघा मस्तपैकी काळे काळे बोहर जांभळं. या आमच्याकडे जांभळाची पार्टी करायला. सगळे भरपूर सारे जांभळं पिकलेले आहेत मैत्रिणींनो. तर चला आता आपण काढून घेऊ आणि ताजे टवटवीत जांभळं खायला या आमच्याकडं. मंडळीनं भरपूर सारे जांभळं आहेत अजून, पण एवढी काय काढता येत नाही आम्हाला. जेवढे हात पुरले तेवढे काढलं. इकडं ताटामध्ये मीनानी तर फार वट्टीतच घेतलंय. बघा साडीच्या वट्टीमध्ये साडी व्हायची ना खराब. तर हे बघा आता चाललोय घरी खायापुरती काढल्या. आणि इकडं ऊन बघा भरपूर सारं कडक ऊन आहे मैत्रिणीनं. तर चला आता मस्तपैकी जांभळाची पार्टी करू. बघा जांभळं दुपारी तोडली आणि योगाने माझ्या सगळ्या मैत्रिणी हजर झालेल्या आहेत जांभळाची पार्टी करायला. तर हे बघा आता आम्ही सगळेजण मस्तपैकी जांभळं खाणार आहे. कोणाला भूक लागली? जांभळाने पोट भरणार आहे का तुझं काय? तर बघा आज आमची बचत गटाची मीटिंग आहे. म्हणजे इकडे सारखं थोडं जरा साईडला, आणि मीटिंग पण ठेवली. आणि म्हणतात चला छानपैकी मीटिंग होईन आणि जांभळाची पार्टी होईल. इकडं हे बघा आमच्या प्रियांकाचं चाललेलं आहे लिखाण. तर आमच्या बायकांचा बचत गट आहे. आपल्या बचत गटाची नावं तरी सांगा अगं. भैरवनाथ, कृष्णाई. तर आमचे 2-3 गट आहे. प्रगती, तर आमच्या सगळ्या बागायतवाडी वस्तीवरील महिला आहे, आणि आमचे सगळ्यांचे बचत गट आहे. सगळ्या आता मीटिंग ठेवलेली त्या निमित्ताने सगळ्या जमा झालाय. आणि बघा मस्तपैकी चाललेलं आहे आता आमची जांभळाची पण पार्टी. इकडे येऊ द्या की ताट जांभळाचं. आलं का? काय बोलत ती संपली. थांबा संपली म्हणते. अजून एवढी जांभळ आहे. जांभळं काढायचं उजा आणि जांभळं काढायची. भरपूर जांभळ आहे. मी एकटी जे खालून तोडले ते काढले. बघा आले संध्याकाळच्या वेळेसला आणि मस्तपैकी चाललंय. का चहा प्यायचा?
भजे चूल पेटवायची, घरात पीठ आहे, तेलाचा डबा आहे, मस्त पैकी काढा एक दिवस करू छान पैकी पार्टी. हे बघा काढायचे भज्जे सगळ्या आमच्या बायका आहे ना शेतात काम केलं येळं माळ आणि आल्यात सगळ्या आता मीटिंग साठी. प्रियंका म्हटली रात्रीला एक भज्याचा करून ठेवला आता तुम्ही आल्या नाही माझा वाया गेला फ्रीज मध्ये ठेवायचा ना ग. भजेचा टोप घालून पीठ घालावलं. तर चला छानपैकी आमचं असं हशी मजाक मध्ये मस्त चाललेलं आहे आता. इकडं बचत गटाचं लिखाण. आरू काढायला आणि ती हे अरे जांभळं कशी आरून आग एकच नंबर आहे लय गोड गोड आहे मस्त.